नमस्कार, मी नयन राठोड पुन्हा एकदा गॅलेक्सी आय एसमध्ये आपलं स्वागत करतो. आजपासून आपण जे काही लेक्चर सुरू करतोय ते कंबाईनच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपलं जे काही सिलेबस आहे तो कव्हर व्हावा या दृष्टिकोनातून आपण कव्हर करतोय. हा जो काही सिलेबस आहे याच्यामध्ये भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल आहे, जे राज्यसेवा पूर्वला सुद्धा विचारलं जातं आणि राज्यसेवा मुख्यला सुद्धा विचारलं जातं. त्यामुळे राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मुख्य आणि कंबाईन या तिन्ही दृष्टिकोनातून आपण एकत्र अभ्यास करणार आहोत. तर भारत आणि महाराष्ट्राचा जो काही भूगोल आहे, या भारताच्या भूगोलमध्ये आणि महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये नेमकं काय काय फोकस करायला पाहिजे, कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, काल जे काही आपण एक सेमिनार घेतलेलं आहे त्या सेमिनारमध्ये आपण हे सांगितलेलं आहे. आज जे काही आपण व्हिडिओ सुरू करतोय किंवा जे लेक्चर सुरू करतोय ते विशेषतः भारताच्या भूगोलपासून सुरुवात आपण करतोय. भारताचा अभ्यास जर करायचा असेल तर प्रामुख्याने भारताच्या स्थान आणि विस्तारापासून किंवा भारताची जी काही भूमी आहे त्या भूमीच्या नावावरून किंवा त्याच्या भूमीच्या उत्खननापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. मग जे काही भारताचा भूगोल आहे, या भारताच्या भूगोलमध्ये आपण काय काय बघणार आहे, तर भारतामध्ये प्रामुख्याने काल ज्या पद्धतीने आपण सेमिनार घेतला त्या पद्धतीनेच आपण अभ्यास करत जाणार आहे. आता भारताचा भूगोल जर असेल तर भारताचं स्थान आणि विस्तार आपल्याला याच्यामध्ये बघावं लागेल. काय बघावं लागेल? स्थान व विस्तार. जर आपण लक्षात घेतलं भारत नेमका कुठे आहे, तर जगाच्या संदर्भात, जगाचा जर विचार केला तर जगाच्या संदर्भात समजून घेऊया की हा जर जग असेल तर या जगाच्या संदर्भामध्ये या ग्लोबला आपण दोन भागामध्ये अशा पद्धतीने जर विभाजित करत असेल आणि पुन्हा अशा प्रकारे विभाजित करत असेल तर एखाद्या देशाचं किंवा एखाद्या प्रदेशाचं स्थान आणि त्याचा विस्तार जर समजून घ्यायचा असेल तर या ग्लोबच्या संदर्भात जे काही अक्षांश आणि रेखांश असतात याचा सुद्धा अभ्यास करता आला पाहिजे आपल्याला. जोपर्यंत आपण अक्षांश आणि रेखांशाचा अभ्यास करत नाही तोपर्यंत एखाद्या देशाचं स्थान आणि विस्तार आपल्याला समजत नाही. मग स्थान आणि विस्तार समजण्यासाठी अक्षांश आणि रेखांशाचा अभ्यास करायचा आहे. मग ज्या काही या ग्लोबवर अशा आडव्या रेषा टाकण्यात आलेल्या आहेत, या पद्धतीने ज्या आडव्या रेषा असतात या आडव्या रेषांना आपण काय म्हणतो? अक्षांश रेषा. कोणत्या रेषा म्हणतो यांना आपण? अक्षांश रेषा. आणि या ग्लोबवर ज्या उभ्या रेषा टाकण्यात आलेल्या आहेत अशा, या ज्या काही उभ्या रेषा टाकण्यात आलेल्या यांना आपण काय म्हणतो? रेखांश रेषा. कोणत्या रेषा म्हणतो यांना आपण? रेखांश रेषा. कोणत्या रेषा? त्या रेखांश रेषा. मग आडव्या ज्या आहेत अक्षांश आणि उभ्या ज्या आहेत रेखांश. आता या पृथ्वीला जर आपण 360 डिग्री मानत असेल, कारण कोणताही ग्लोब किती डिग्रीचा असतो? 360. मग या 360 डिग्रीवर समजून घेऊया, जर हे ग्लोब असेल, या ग्लोबला आपण 360 डिग्री मानतोय आणि याच्यावर जर आपण अशा पद्धतीने जर रेषा मारत असेल तर याचे दोन भाग झाले, एक उत्तर आणि दुसरा दक्षिण. बरोबर आहे, उत्तर आणि दक्षिण. मग भारत नेमक्या उत्तर गोलार्धात आहे का दक्षिण गोलार्धात आहे? गोलार्ध म्हणजे गोलाचा अर्धा, म्हणून कोणत्या गोलार्धात आहे? कोणत्या हेमिस्फिअर मध्ये? म्हणजे उत्तर का दक्षिण? तर भारत कोणत्या भागात आहे? उत्तर गोलार्धाचा भाग आहे. बरोबर आहे. आता रेखांशाचा जर विचार केला तर या रेखांशामुळे आता किती पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग झाले. जर समजून घेऊ आपण, असं जर असेल आणि हे जर रेखांश असं आपण टाकत असेल तर याच्यामुळे दोन भाग झाले, एक पूर्व आणि दुसरा पश्चिम. मग भारत कोणत्या भागात आहे रेखांशानुसार? पूर्व का पश्चिम? तर भारत पूर्व गोलार्धामध्ये आहे. कोणत्या गोलार्धामध्ये? पूर्व. म्हणजे उत्तर पूर्व गोलार्धात आहे. बरोबर आहे. उत्तर अक्षांशानुसार उत्तर आणि यानुसार पूर्व. मग भारताचं स्थान कुठे झालं या ग्लोबवर? तर कुठे आहे? उत्तर पूर्व. भारत कुठे आहे? उत्तर पूर्व गोलार्धात. बघूया अक्षांश आणि रेखांशाबद्दल सुद्धा आपण बघणार आहे. तर भारत उत्तर पूर्व गोलार्धाचा भाग आहे. यासाठी भारताचं जे काही स्थान आहे ते नेमकं या जगाच्या संदर्भात उत्तर पूर्व गोलार्धाचा भाग आहे. आता याचा विस्तार जर समजून घ्यायचा असेल तर विस्तार समजून घेत असताना सुद्धा अक्षांश आणि रेखांशाचाच काय केला जातो? अभ्यास केला जातो. आता हा जो भारत आहे समजून घेऊया. हा जो भारत आहे हा जो भारत आहे, या भारताचा विचार केला
तर भारताचं स्थान आणि विस्तार नेमकं कसं आहे, तर भारताचं स्थान आणि विस्तार समजून घेण्यासाठी जर आपण अशा रेषा टाकत असेल, इथून रेषा टाकली तर ही आडवी रेषा झाली का उभी रेषा झाली? आडवी रेषा. आडव्या रेषा म्हणजे कोण? अक्षांश का रेखांश? अक्षांश. जर दक्षिणेत मला अशी रेषा टाकायची असेल, तामिळनाडूची सुरुवात कुठून होते किंवा कन्याकुमारीची सुरुवात कुठून होते, तर मला अक्षांश माहित पाहिजे का रेखांश? अक्षांश. मग अक्षांशाचा विस्तार म्हणजे या अक्षांशापासून या अक्षांशापर्यंत भारताचा काय असेल? विस्तार असेल. म्हणून अक्षांशाचा अभ्यास करावा लागतो. जर मला पूर्व पश्चिम जर विस्तार बघायचा असेल भारताचा, तर मी उभी रेषा टाकायला पाहिजे का आडवी रेषा? उभी रेषा. मग उभ्या रेषेचा अभ्यास करत असताना अक्षांशाचा का रेखांशाचा? रेखांश. म्हणून रेखांशाचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. म्हणून जोपर्यंत अक्षांश आणि रेखांशाचा अभ्यास करत नाही तोपर्यंत भारताचा आपल्याला स्थान आणि विस्तार समजत नाही. खऱ्या अर्थाने क्लायमेटॉलॉजी समजून घेत असताना किंवा भारताचं हवामान जर समजून घ्यायचं असेल तरी भारताचं हवामान समजून घेत असताना आपल्याला अक्षांश आणि रेखांशाचा काय करावा लागतो? अभ्यास करावा लागतो. मग आपल्याला भारताच्या संदर्भात किती महत्वाचं आहे तेवढं आपण फक्त अक्षांश आणि रेखांशाचा अभ्यास करूया. समजून घेऊया की हे जर ग्लोब असेल, 360 डिग्रीचा ग्लोब असेल, तर या 360 डिग्रीच्या ग्लोबवर किती डिग्रीवर एक रेषा टाकली जाते? तर प्रत्येक 1 डिग्रीवर एक रेषा टाकली जाते. आता हा जर 360 डिग्रीचा ग्लोब असेल तर याचे दोन भाग झाले. वरचा भाग किती? 180. दक्षिणेचा भाग 180. 180 प्लस 180 360. जर मी असं याला आता उभी रेषा टाकत असेल तर उभी रेषा म्हणजे कोण आला याच्यामध्ये? आता रेखांश. आता रेखांशामुळे सुद्धा दोन भाग झाले, पूर्व आणि पश्चिम, म्हणजे हा 180 आणि हा 180. अक्षांश आणि रेखांश दोन्हीचा विचार केला तर किती भाग झाले आता पृथ्वीवर? 4. म्हणजे हा 90चा आहे, हा 90चा आहे, हा 90 आणि हा 90. मग मी याला 0 डिग्री असं नाव देतो. मी याला काय नाव दिलं? 0 डिग्री. मग 0 डिग्रीवर हे किती डिग्री असेल? हे 90 डिग्री असेल. हे किती डिग्री असेल? 90 डिग्री असेल. निश्चितपणे 90 डिग्रीच आहे, कारण 0 पासून कुठे गेलो आपण? 90 पर्यंत. आणि इकडे सुद्धा आलो तर किती डिग्री असेल? 90 डिग्री. म्हणजे पृथ्वीचे हे जे काही उत्तर आणि दक्षिण ध्रुव आहेत हे किती डिग्रीचे झाले? 90. म्हणून हे उत्तर ध्रुव आणि हे दक्षिण ध्रुव, साऊथ पोल अँड नॉर्थ पोल. आता याला जर लक्षात घेतलं तर आपण किती डिग्रीवर एक रेषा टाकणार आहे? तर प्रत्येक 1 डिग्रीवर आपण एक रेषा टाकणार आहे. मग समजून घेऊया. 1 डिग्रीवर एक रेषा टाकली, अशा रेषा टाकल्या आपण. या ज्या रेषा आहेत प्रत्येक किती डिग्रीवर असतील? 1 डिग्रीवर एक रेषा असतील. मग प्रत्येक 1 डिग्रीवर जर एक रेषा असेल तर हे जे काही अंतर आहे या दोन्हीमध्ये ते समान असेल का असमान असेल? प्रत्येक 1 डिग्रीवर जर एक रेष असेल तर निश्चितपणे दोन्हीमध्ये अंतर कसं असेल? समान. कारण हे 0 डिग्री आहे, हे 1 डिग्री आहे, हे 2 डिग्री आहे, हे 3 डिग्री आहे. इकडे सुद्धा काय असेल? 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री. म्हणजे या सगळ्यांमधलं अंतर कसं असेल? तर अंतर कसं आहे? समान. म्हणून अक्षांशामधील अंतर कसं असतं? समान असतं. कुठेही कमी आणि कुठेही जास्त असत नाही. किती डिग्रीचं अंतर असतं? तर प्रत्येकामध्ये किती डिग्रीचं असतं? 1 डिग्रीचं. आता बघितलं सगळीकडे अंतर कसं आहे? समान आहे. मात्र रेषेची लांबी कमी जास्त असू शकते का? सर्वात लांब रेषा ही आहे आणि सर्वात छोटी रेषा कुठं असेल? मग ध्रुवाकडे. जर हे जे काही अक्षांश रेषा टाकतोय, समजून घेऊया ग्लोब आहे, ग्लोबच्या या बाजूला रेषा टाकली तर बॅक साईडला पण रेषा टाकली असेल. म्हणजे अशी रेषा इकडून आली दिसते आपल्याला, त्याच्या बॅक साईडला पण रेषा अशी आली असेल. म्हणजे अक्षांशामुळे एक काय निर्माण होईल? सर्कल निर्माण होईल. मग अक्षांश रेषेमुळे निर्माण होणाऱ्या वृत्ताला, म्हणजे वृत्त म्हणजे सर्कल, काय म्हणतो आपण? अक्षवृत्त. मग त्याच पद्धतीने रेखांशामुळे निर्माण होणाऱ्या वृत्ताला काय म्हणतो? रेखावृत्त. मग अक्षांश जे आहेत या अक्षवृत्ताची जी काही लांबी आहे, कोणता अक्षवृत्त मोठा असेल? तर निश्चितपणे 0 डिग्रीचा अक्षवृत्त मोठा असेल आणि ध्रुवाचा अक्षवृत्त छोटा असेल. म्हणून 0 डिग्रीला आपण काय नाव देतो? इक्वेटर. काय हे? इक्वेटर किंवा काय? विषुववृत्त. विषुववृत्त म्हणजे मोठा वृत्त. मग मोठा वृत्त कोण आहे? इक्वेटर हा आहे. मग इक्वेटर कडून पोलकडे जात असताना यांची जी काही आकार आहे, यांचा आकार, हा आकार काय होईल? कमी होईल का जास्त होईल? कमी होईल. म्हणून वाक्य विचारलेलं आहे. इक्वेटर कडून पोलकडे जात असताना अक्षवृत्तांचा आकार काय होत जातो? कमी होत जातो.
मात्र ध्रुवाकडून इक्वेटरकडे येत असताना अक्षवृत्ताचा आकार वाढत जातो. लक्षात आलं? मात्र ध्रुवाकडून विषुवृत्ताकडे जात असताना विषुवृत्तामधील अंतर कमी होत जातं किंवा वाढत जातं असं जर वाक्य असेल तर काय असेल? चुकीचं असेल. ध्रुवाकडून इक्वेटरवर या का इक्वेटरकडून ध्रुवाकडे या, अंतर दोन्ही मधील कमी जास्त होणार आहे का? बिलकुल होणार नाही. कारण प्रत्येक किती डिग्रीवर अंतर आहे? 1 डिग्रीवरच अंतर आहे. आणि हे जे काही दोन्ही मधलं अंतर असतं हे किलोमीटर मध्ये जर काढतो म्हणलं तर हे किलोमीटर मधलं अंतर असतं 111 किलोमीटर. हे जे म्हणतो किलोमीटर किती? 111. म्हणजे इथं सुद्धा 111 किलोमीटरचं अंतर आहे. इथंही 111, इथंही 111, इथंही 111 आणि इथं सुद्धा 111. म्हणजे सगळीकडे अंतर कसं आहे? समान आहे. जर समजून घेऊया 2 डिग्री मध्ये किती अंतर असू शकतं? मग 2 इंटू किती करावं लागेल? 111. मग 2 डिग्रीचं अंतर असेल तर किती झालं? 222 किलोमीटरचं अंतर आहे. जर आपल्याला 10 डिग्रीचं जर अंतर काढायचं असेल तर 10 इंटू किती? 111 म्हणजे किती येईल? म्हणजे अंतर आपल्याला काय होईल कळेल. भारताची जर लांबी रुंदी मोजायची असेल तर कन्याकुमारीला टेप धरायचा आणि इकडे जम्मू काश्मीरला टेप धरायचा असं तर काम करावं लागणार नाही. हे का बघतोय तर भारताचा विस्तार बघत असताना आपल्याला हे बघणं गरजेचं आहे. म्हणून म्हणतो कोणताही अभ्यास करताना आपल्याला काय करायचंय? संकल्पनात्मक अभ्यास करायचंय. पाठ करायची गरज पडली नाही पाहिजे. भारताची उत्तर दक्षिण लांबी किती? तर मग टेप धरायची गरज नाही. काय करावं लागेल? दक्षिणेचा अक्षांश किती डिग्री आहे आणि उत्तरेचा अक्षांश किती डिग्री आहे त्याच्यामध्ये किती डिग्रीचा अंतर आहे इंटू किती करावं लागेल? 111. म्हणजे उत्तर आपोआप आपल्या पुढे येऊन उभं राहील. पाठ करायची काय गरज आहे? 3214 3214 पाठ करायची काय गरज आहे? किती डिग्रीचं अंतर आहे ते जर आपण व्यवस्थित बघितलं तर काय होईल? सरळ आपल्या पुढे राहील. आणि 2 डिग्रीच्या दरम्यान किती अंतर आहे म्हणतोय आपण? 111. बरोबर आहे का? तर सगळ्या अक्षांशामध्ये अंतर कसं आहे? समान आहे. आता रेखावृत्ताचा जर विचार केला आपण, हे जे काही रेखावृत्त आहेत या रेखावृत्ताचा जर आपण विचार करत असेल तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आपण रेखावृत्त केलेलं असतं. अशी 2 ध्रुव आहेत. उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाला सगळ्या रेषा जोडतात. मग इथून जर मी रेषा काढून ही इथे जोडत असेल, मी इथून रेषा काढून मी इथे जोडत असेल किंवा मी इकडून आलो आणि इकडून रेषा काढून मी इथे जोडली आणि मी इथे जोडली, मला आता सांगा या सगळ्या रेषामध्ये उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत ज्या सगळ्या रेषा जाणार आहे कोणती रेषा लहान आहे आणि कोणती रेषा मोठी आहे? सगळ्या रेषा उत्तरापासून दक्षिण ध्रुवापर्यंतच जाणार आहे. त्याच्यामुळे कोणती लहान नाही कोणतीच मोठी नाही. जर एखादी बॉल असेल किंवा एखादी चेंडू असेल त्याला उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत रेषा मारतोय त्याच्यावरून सगळ्या रेषा कशा असेल? समान असेल. मग इथे सगळ्या रेखावृत्ताची लांबी कशी असेल? समान असेल. शब्द लक्षात असले पाहिजे. सगळ्या अक्षवृत्ताची जी लांबी आहे किंवा अक्षवृत्ताचा जो आकार आहे तो समान आहे का? नाही. सगळ्यात मोठा अक्षवृत्त विषुवृत्त आहे. सर्वात छोटा अक्षवृत्त ध्रुव आहे. म्हणजे इक्वेटर कडून पोलकडे जाताना अक्षवृत्ताचा आकार कमी होत जातो. मात्र 2 अक्षांशामध्ये जे अंतर आहे ते कुठेही कसं असेल? बिलकुल समान असेल, सेम असेल. मात्र रेखावृत्ताचा विचार केला तर उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जोडणारी ही जी काही रेषा आहे ही रेषा सगळ्या कशा असतील? समान असतील. त्यामुळे कोणतीही रेखांश रेषा छोटी नाही किंवा कोणतीही रेखांश रेषा मोठी नाही. ती सगळ्या कशा आहेत? समान आहेत. मग ही इथून सुद्धा इथंच जोडते ही इथून सुद्धा इथंच जोडते. त्यामुळे सगळ्या रेषा कशा आहेत? समान आहेत. आणि ही जी काही लांबी आहे प्रत्येकाची ही लांबी उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जर जोडायची असेल तर ती 20,000 किलोमीटर आहे. एका रेषेची लांबी किती आहे? 20,000. उत्तर ध्रुव जर इथं असेल आणि मी रेषा अशी जोडून दक्षिण ध्रुवापर्यंत आणली, लांबी किती? 20,000 किलोमीटर. सर्कल बनला का गोल? नाही, तो अर्धा सर्कल झाला. पूर्ण सर्कल करण्यासाठी काय करावं लागेल? पुन्हा रेषा जोडा. एकाची लांबी जर 20,000 किलोमीटर असेल तर दोन्ही मिळून किती? 40,000 किलोमीटर. म्हणजे असा जर एक गोल परिघ काढायचा असेल, सर्कम्फरन्स मोजायचा असेल तर पृथ्वीचा सर्कम्फरन्स किती किलोमीटर आला? 40,000 किलोमीटर. म्हणजे पृथ्वी जर अशी जरी फिरत असेल, सगळ्यात मोठी पृथ्वी कुठे आहे? इक्वेटरवर आहे. म्हणून इक्वेटर आणि रेखावृत्त या दोन्हीचं अंतर कसं असेल? जे काही मोठं आहे ते परिघ कसं असेल? समान असेल. कारण सगळ्यात मोठा जो आहे हाच आहे असावाला. म्हणून रेखावृत्ता एवढाच दुसरा कोण असेल? फक्त अक्षांशामध्ये कोण असेल?
इक्वेटरच असेल, बाकी दुसरा कोणीही नाही याच्यामध्ये. या संकल्पना आपल्या कन्सेप्ट कशा पाहिजे, क्लिअर पाहिजे. मग आता जर आपण बघितलं बा, हे इक्वेटर आहे, त्यानंतर हे 23.5 डिग्री आहे आणि हे 66.5 डिग्री आहे. अक्षांश आहे का रेखांश आहे? हा अक्षांश आहेत आडव्या. मग इकडे सुद्धा अशाच मारूया, हे 23.5 66 आणि हे ध्रुव. आता याच्यामध्ये या सुद्धा ज्या आडव्या रेषा आहेत किंवा उभ्या रेषा आहेत, या सगळ्या प्रत्येक 1 डिग्रीवर एकच टाकण्यात आलेल्या आहेत. मग आता रेखांशाचा विचार केला तर रेखांश सुद्धा 1 डिग्रीवर 1 टाकण्यात आलेले आहे. मात्र इथं जर लक्षात घेतलं आपण तर इथं अंतर बघा कसं आहे. इथं अंतर एवढं आहे, इथं अंतर एवढं आहे. रेखांश त्याच आहेत दोन. दोन रेखांशामध्ये अंतर समान आहे का? मग नाही. दोन अक्षांशामध्ये अंतर, दोन रेखांशामध्ये अंतर समान आहे का? नाही. दोन रेखांशामध्ये अंतर कुठे कमी तर कुठे जास्त असतं. मग कुठे जास्त असतं दोन रेखांशामध्ये अंतर? इक्वेटरवर सर्वात जास्त असतं. तर विषुववृत्ता ध्रुवाकडे जात असताना हे अंतर काय होत जातं? कमी होत जातं. म्हणून दोन रेखांशामध्ये अंतर सर्वात जास्त इक्वेटरवर असतं. मग किती असतं? तर 111.32 किलोमीटर असतं, किंवा सरासरी इन ॲव्हरेज आपण 111 म्हणू शकतो. जर उत्तरेत 23.5 डिग्रीवर आपण जात असेल तर हे किती असतं? 102 किलोमीटरचं असतं. आणि जर आपण 66.5 ला गेलं तर हे असतं 44 किलोमीटरचं अंतर. आणि ध्रुवावर गेलं तर किती? 0 किलोमीटरचं अंतर असतं. उत्तरेत सुद्धा तसंच आणि दक्षिणेत सुद्धा तसंच. म्हणजे दोन रेखांशाच्या दरम्यान अंतर समान असतं का असमान असतं? असमान असतं. मग हे नेमकं किती अंतर असतं? तर दोन रेखांशाच्या दरम्यान इक्वेटरवर सर्वात जास्त अंतर असतं, तर पोलवर सर्वात कमी अंतर असतं. मग इक्वेटरवर 111.32 असतं. 23.5 डिग्री ज्याला कर्कवृत्त किंवा आपण काय म्हणतो मकर वृत्त, याच्यावर 102 किलोमीटरचं अंतर असतं. तर 66.5 डिग्री उत्तर आणि दक्षिणेत 44 किलोमीटरचं अंतर असतं. आणि 0 किलोमीटरवर काय असतं? 0 डिग्री. आता हे का सांगितलं? आपण जर असं मोजत असेल, भारताची लांबी रुंदी मोजून टाकली अशी पूर्व पश्चिम, मग पूर्व पश्चिम विस्तार किती आहे भारताचा ते मोजता येईल. आणि अक्षांशावरून उत्तर दक्षिण विस्तार मोजता येईल. आता बघा लक्षात घ्या, हे जे काही आहे समजून घेऊया. आपला सूर्य इथं आहे, सूर्य आहे. तर सूर्याचे पहिले सूर्यकिरण इकडे पडतील, पूर्वेत पडतील का पश्चिमेत पडतील? पूर्वेत पडतील. मग पूर्वेत सूर्य जर पडत असेल तर दिवसाची काय झाली? सुरुवात. मग सुरुवात कुठं होत असते? पहिलं पूर्वेकडून. आता जर पृथ्वी फिरलीच नसती तर काय झालं असतं? एकीकडे दिवस असते आणि एकीकडे सतत रात्र असते. मात्र पृथ्वी फिरते कशी? पश्चिमेकडून पूर्वेकडे. मग हा जर भाग सूर्याच्या पुढे असेल सध्या, तर काही वेळाने फिरत इथं जाईल, त्यानंतर ही इकडे जाईल. म्हणजे जो भाग सूर्याच्या पुढे येईल तिथं काय असेल? दिवस असेल. आता मला सांगा, आपण पृथ्वीचा हा सर्व जो गोल आहे, मोठा गोल आहे, तो किती किलोमीटरचा आहे? 40,000 किलोमीटर आहे. पूर्ण सर्कम्फरन्स किती किलोमीटरचं आहे? 40,000. मग हे 40,000चं जे सर्कम्फरन्स असेल, एक पृथ्वीला एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात? पृथ्वीला स्वतःभोवती परिवलन का परिभ्रमण? परिवलन, रोटेशन आहे. म्हणजे पृथ्वी एक सर्कल म्हणजे एक गोल किती दिवसात पूर्ण करते? एका दिवसात. बरोबर आहे. म्हणजे किती तासात? 24 तासात. 24 तास. मग 24 तासात जर 40,000 किलोमीटर फिरत असेल, बरोबर आहे, तर 12 तासात किती फिरल? किती? 20. मग 12 तासात 20. बरोबर आहे. समजून घेऊ आता. डिग्री, बरं ठीक आहे, आपण किलोमीटर मध्ये नाही काढू, डिग्री मध्ये काढूया. डिग्रीवरून सोपं जाईल. किती डिग्री आहे? 40,000 फिरली म्हणजे किती डिग्री फिरली? 360 डिग्री. 360 डिग्रीज फिरेल. कारण तिकडे किलोमीटर मध्ये अंतर काढण्यापेक्षा आपण डिग्री मध्ये काढून घेऊया. म्हणजे 360 डिग्री जर फिरणार असेल, किती तासात? 24 तासात. मग 12 तासात किती फिरणार आहे ती? निश्चितपणे 180 फिरणार आहे. मग 180 जर 12 तासात फिरली तर 6 तासात किती फिरणार आहे? 90. बरोबर आहे. मग आता 6 तासात 90 तर 3 तासात किती? 45 डिग्री. 3 तासात 45 डिग्री म्हणजे एका तासात किती?
एका तासात किती? 15 डिग्री. मग एका तासात जर 15 डिग्री, मग एक तास म्हणजे किती मिनिट? 60 मिनिट. 60 मिनिटात किती डिग्री? 15 डिग्री. म्हणजे जर आपण विचार केला, एका मिनिटात 1 डिग्री फिरायला किती वेळ लागेल? 4, 15 चोक 60. म्हणजे एका मिनिटात पृथ्वी किती फिरेल? एका डिग्री फिरायला किती मिनिट लागेल? 4 मिनिट लागेल. हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. किलोमीटरमध्ये काढण्यापेक्षा आपण डिग्रीमध्ये काढलं तर बघा, लक्षात घ्या, 4 मिनिट जर फिरले, घडीचा जो काही वेग आहे तो वेग कशावरून ठरवण्यात आलेला आहे? या पृथ्वीच्या वेगावरून. आपल्याला माहीतच नाही, आपण फक्त हातात घडी बांधतो. तो कशाशी रिलेट आहे? या पृथ्वीच्या परिवलनाच्या वेगाशी रिलेटेड आहे. म्हणजे घडीमध्ये 4 मिनिटं होत असेल तर पृथ्वी किती डिग्री फिरत असेल? 1 डिग्री. मग इक्वेटरवर किती किलोमीटर फिरेल? 4 मिनिटात इक्वेटरवर पृथ्वी किती डिग्री फिरते असा जर प्रश्न विचारला, इथं घोकंपट्टी बिलकुल जमणार नाही. संकल्पनाच क्लिअर पाहिजे. प्रश्न काय विचारला मी? पृथ्वी इक्वेटरवर एका डिग्रीवर, किंवा असं म्हणूया, पृथ्वी 4 मिनिटामध्ये इक्वेटरवर किती किलोमीटर अंतर फिरत असेल? किती? निश्चितपणे 111.32 किलोमीटर. कारण इथं इक्वेटरवर आपण आधी बघितलंय, जर बघितलं इथं तर याच्यामध्ये इथं अंतर किती आहे? ही किती डिग्रीवर आहे? एकाच डिग्रीवर आहे. आणि 1 डिग्री फिरते म्हणजेच किती फिरते? 111.32 किलोमीटर ते 4 मिनिटात फिरणार आहे. वेग आहे पृथ्वीचा तो. किंवा असा प्रश्न विचारला, पृथ्वी 4 मिनिटामध्ये कर्कवृत्तावर किंवा मकर वृत्तावर किती किलोमीटर फिरते? किती? 102. पृथ्वी 4 मिनिटामध्ये ध्रुवावर किती फिरते? 0. प्रश्न कसा बदलतो बघा. आणि प्रश्न हे जर तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर निश्चितपणे सगळ्या संकल्पना क्लिअर पाहिजे. इथं जमतच नाही बिलकुल. येणाऱ्या काळामध्ये आयोग पुन्हा 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 त्याच्यामध्ये अपडेट करते की प्रश्न नव्या पद्धतीने कसे विचारले जातील. मी जे काही तुम्हाला शिकवतोय ते या वर्षी जे प्रश्न येणार ते तर टॅकल होतीच. येणाऱ्या 4 वर्षामध्ये कशा पद्धतीने MPSC प्रश्न विचारू शकतं याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला मी क्लिअर करून सांगून देतो. कुठल्या पुस्तकात जर वाचलं तर हे नाहीये का? तर हे मॅपचं विश्लेषण करावं लागतं, समजून घ्यावं लागतं. मग आता मला सांगा, 4 मिनिटामध्ये जर 1 डिग्री फिरत असेल आणि इथं जर सकाळचे 6 वाजलेले असतील, 6 AM जर झाला असेल आणि हे किती डिग्री आहे समजूया? 90 डिग्री आहे. तर 90 डिग्रीवर सकाळी 6 वाजता सूर्योदय झाला, सूर्याचा उदय झाला, सूर्य उगवला, म्हणजे सकाळ झाली. मग हे जर 60 डिग्री असेल, तर सध्या सूर्य किती डिग्रीवर उगवलाय? 90 डिग्रीवर. 60 डिग्रीवर आलाय का तो? नाही. तो येईल का पृथ्वीला जावं लागेल? पृथ्वीला जावं लागेल फिरत फिरत. आलं लक्षात? मग मला सांगा, आता इथं सूर्योदय व्हायला किती वेळ लागेल? प्रश्न आहे. प्रश्न विचारला आयोगाने की सूर्योदय 90 डिग्रीवर सकाळी 6 वाजता झालेला आहे, तर 60 डिग्रीवर सूर्योदय व्हायला आणखी किती वेळ लागेल? कसं काढावं लागेल? जर 1 डिग्री फिरायला किती मिनिटं लागत असेल? 4 मिनिटं लागत असेल, तर इथं 90 आहे, इथं 60 आहे, दोन्हीमध्ये अंतर कितीच आहे? 30. मग 30 डिग्री फिरायचंय पृथ्वीला आणि एका डिग्रीला किती? 4. मग एवढे मिनिटं लागतील. किती मिनिटं झाले? 120 मिनिटं. म्हणजे किती तास? 2 तास. जर 90 डिग्रीवर आता सूर्योदय झाला असेल, दिवस निघाला असेल, तर 60 डिग्रीवर सूर्य उदय व्हायला किती वेळ लागेल? आणखी 2 तास. मग 60 डिग्रीवर किती वाजले असतील? प्रश्न जर असा विचारला, 60 डिग्रीवर सकाळी 6 वाजता जर सूर्योदय झाला असेल तर 60 डिग्रीवर किती वाजले असतील? 8 वाजलेले असतील. तिथं सूर्योदय झालेला आहे का व्हायचंय? व्हायचंय. म्हणजे दिवस निघायचंय का निघलेला आहे? किती तासांनी निघणार आहे? मग 2 तासांनी निघणार आहे. म्हणजे 2 तासांनी 6 वाजणार आहे. म्हणजे आता किती वाजले? 4. किती वाजले? मग इथं पहाटेचे 4 AM झालेले आहेत. फक्त आपण काय वाचतो? भारताचंच बघतोय. भारताची प्रमाण वेळ 82.5 डिग्री आहे. पुढे पाठच करत नाही काय आहे. हे 5.5 तास कसे आले? 5.5 तास पुढे कसे? हे समजून घेण्यासाठी हे बघणं गरजेचं आहे. लक्षात येतं मी काय म्हणतोय? म्हणजे अशा प्रकारे जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर अक्षांश आणि काय करावं लागतं? रेखांश. मग लक्षात घ्या, या पृथ्वीवर टाकण्यात आलेल्या आडव्या रेषांना अक्षांश किंवा लॅटिट्यूड असं म्हटलं जातं. प्रत्येक रेष एका डिग्रीवर 1 टाकण्यात आलेली आहे. म्हणजे 360 डिग्रीवर 360 रेषा टाकण्यात आलेल्या आहे. मात्र अक्षांशामुळे जे निर्माण होणारे गोल आहेत ते आहेत 181.
एकूण गोल किती आहेत 181. ती क्लायमेट लॉजी मध्ये आपण नंतर बघूया. सध्या आपल्याला गरज आहे तेवढीच बघूया. सगळे जर अक्षांश प्रत्येक 1 डिग्रीवर 1 असतील तर सगळ्यामध्ये अंतर कसं आहे म्हणतो आपण, समान आहे. किती किलोमीटरचं अंतर आहे, तर 111. रेखावृत्ताचा जर विचार केला तर रेखावृत्त सुद्धा 1 डिग्रीवर 1च टाकण्यात आलेले आहे. उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत या रेषा जर सगळ्या जात असतील तर सगळ्या रेखांश रेषेची लांबी कशी आहे, समान आहे. एका रेखांश रेषेची लांबी किती आहे, तर 20,000 किलोमीटर. मग एका रेखावृत्ताची लांबी किती आहे, तर 40,000 किलोमीटर. मग रेखावृत्तामध्ये सगळीकडे अंतर समान आहे का, नाही. का, तर पृथ्वी इक्वेटरवर फुगीर आहे तर ध्रुवाकडे जाताना ती निमुळती आहे. म्हणून इक्वेटरवर अंतर दोन रेखांशामध्ये कमी आहे का जास्त आहे, जास्त आहे. किती आहे, तर 111.32. आणि इक्वेटरवरून ध्रुवाकडे जात असताना हे अंतर कमी होईल का वाढेल, कमी होत जाईल. किती कमी होईल, तर इक्वेटरवर 111.32 असेल, कर्कवृत्त आणि मकरवृत्तावर 102 असेल, उत्तरेत आणि दक्षिणेत 66.5 डिग्रीवर ते किती असेल, 44 किलोमीटर. आणि दोन्ही पोलवर काय असेल, 0 असेल. 360 डिग्री मध्ये जर पृथ्वी एक राऊंड करत असेल तर 360 डिग्री फिरायला 24 तास लागत असेल तर 1 डिग्री फिरायला पृथ्वीला किती वेळ लागतोय, 4 मिनिटे लागतोय. आणि याच्यावरून आपल्याला प्रमाण वेळ ठरवता येईल. मग बघूया, भारताकडे जाऊया आपण. जर आपण बघत असेल, हा जर भारताच्या नकाशा असेल तर याच्यामध्ये जर आपण अशा आडव्या रेषा मारणार असेल इथे तर ही अक्षांश झाली का रेखांश, अक्षांश. आणि वर जर अशी रेषा मारणार असेल तर काय आहे, अक्षांश. मग भारताची उत्तर दक्षिण लांबी मोजण्यासाठी काय माहित असलं पाहिजे, अक्षांश. आणि भारताची जर आपल्याला पूर्व पश्चिम लांबी मोजायची असेल किंवा त्याचं स्थान आणि विस्तार मोजायचं तसं अशा रेषा मारावं लागेल. या आडव्या आहेत का उभ्या आहेत, उभ्या आहेत. मग अक्षांश का रेखांश, रेखांश. मग रेखांशाचा आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. मग आता भारताचं स्थान आणि विस्तार बघत असताना आपण याच्यामध्ये बघूया की भारत नेमका कसा आहे. तर भारताचा जे विस्तार आहे, विस्तार आहे तो किती आहे, कोणता पहिला, एक अक्षवृत्तीय विस्तार, अक्षवृत्तीय विस्तार. आणि दुसरी कोणती गोष्ट बघावी लागेल आपल्याला, रेखावृत्तीय विस्तार. मग अक्षवृत्तीय विस्तार जो आहे निश्चितपणे कसा असेल, उत्तर दक्षिण असेल का पूर्व पश्चिम असेल, अक्षवृत्तीय विस्तार पूर्व पश्चिम असेल का उत्तर दक्षिण असेल. मग निश्चितपणे अक्षवृत्तीय विस्तार म्हणजेच भारताचा कसा असेल, उत्तर दक्षिण विस्तार. उत्तर म्हणण्यापेक्षा दक्षिण ते उत्तर विस्तार, बरोबर आहे. दक्षिण आधी घेऊया ना आपण, इकडून जाणार आहे तर. आणि दुसरी गोष्ट, भारताचा रेखावृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार जर आपण लक्षात घेत असेल तर भारताचा मग उत्तर दक्षिण असेल का पश्चिम ते पूर्व असेल, पश्चिम ते कसा असेल, पूर्व विस्तार असेल. म्हणून शब्द जर विचारला, अक्षवृत्तीय विस्तार हा भारताचा उत्तर दक्षिण विस्तार दाखवतो. वाक्य बरोबर का चूक, बरोबर आहे. अक्षवृत्तीय विस्तार भारताचा उत्तर दक्षिण विस्तार दाखवतो. उत्तर दक्षिण आलं काय, दक्षिण उत्तर आलं काय, काही फरक पडत नाही. तर रेखावृत्तीय विस्तार भारताचा पूर्व पश्चिम किंवा पश्चिम पूर्व विस्तार दाखवतो. वाक्य दोन्ही कसे असतील, बरोबर असतील. पाठ करून जमणार नाही इथं. काही गोष्टी अशा असतील फॅक्च्युअल ज्या पाठ कराव्या लागतील, पण जिथं संकल्पना आहे त्या संकल्पना आपल्याला क्लिअर करून घ्याव्याच लागतील. मग हा जो विस्तार आहे, हा विस्तार आपल्याला एक तर बघावं लागेल. अक्षवृत्त म्हणलं तर उत्तर दक्षिण 2 गोलार्ध आहेत. अक्षवृत्तामध्ये 2 गोलार्ध झाले होते. एक उत्तर गोलार्ध होता, एक उत्तर गोलार्ध होता, तर दुसरा कोणता होता, दक्षिण गोलार्ध. मग भारत अक्षांशानुसार उत्तर गोलार्धात किंवा दक्षिण गोलार्धात जाऊ शकतो. तर भारत कोणत्या गोलार्धाचा भाग आहे, उत्तर गोलार्धाचा. मग अक्षवृत्तीय विस्तार लिहित असताना उत्तर लिहावं लागतं. अक्षवृत्तीय विस्तार लिहित असताना काय लिहायचं इथं, उत्तर. जर रेखावृत्तीय विस्तार बघत असेल तर भारत पूर्व गोलार्धात होता का पश्चिम गोलार्धात, पूर्व गोलार्धात होता. मग रेखावृत्तीय विस्तार बघत असताना आपल्याला काय लिहावं लागेल, पूर्व, बरोबर आहे. मग रेखावृत्तीय विस्तार बघत असताना पूर्व, अक्षवृत्तीय रेखा विस्तार बघत असताना आपण काय म्हणणार आहे, उत्तर. मग बघूया किती आहे नेमका, तर नेमका विस्तार अक्षवृत्तीय विस्तार बघूया आपण. अक्षवृत्तीय
विस्तार. मग अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? तर भारताच्या मुख्य भूमीचा जर विचार केला तर विस्तार वेगळा असेल आणि भारतीय बेट समूहाचा जर विचार केला तर वेगळा असेल. तर भारताच्या मुख्य भूमीपासून पहिले विचार करूया. भारताच्या मुख्य भूमीचा विस्तार. भूमीचा विस्तार तर किती आहे? तर तो आहे 8 डिग्री 4 मिनिट. आता इथं पूर्व पश्चिम लिहिणार, उत्तर दक्षिण लिहिणार, काय लिहिणार? अक्षवृत्तीय विस्तार आहे तर 8 डिग्री 4 मिनिट. उत्तर का दक्षिण का पूर्व का पश्चिम? आताच म्हटलं की अक्षवृत्तीय विस्तार बघत असताना भारत उत्तर गोलार्धाचा भाग आहे का दक्षिण गोलार्धाचा? मग काय 8 डिग्री 4 मिनिट, उत्तर का दक्षिण? उत्तर. हे समजणं गरजेचं आहे. उत्तर ते 37 डिग्री 6 मिनिट, उत्तर का दक्षिण? तर हे सुद्धा कोण आहे? उत्तर. मग भारताचा अक्षवृत्तीय विस्तार मुख्य भूमीचा किती आहे? 8 डिग्री 4 मिनिट उत्तर पासून 37 डिग्री 6 मिनिट पर्यंत. उत्तर कसं आलं कळालं? उत्तर का लिहिले आपण कळालं. आता याच्या जर बेट समूहाचा विचार केला तर बेट समूह जे काही आहे दक्षिणेत, बेट समूह दक्षिणेत कोण आहे? अंदमान आणि निकोबार. तर निकोबार बेट समूहामध्ये जे एक बेट आहे त्याचं नाव आहे ग्रेट निकोबार आणि या ग्रेट निकोबार जवळ जे अति दक्षिणेकडील पॉइंट आहे त्याला नाव काय आहे? लाहिचिंग पॉइंट. काय नाव आहे? लाहिचिंग पॉइंट. त्यालाच नाव आहे पिग्मेलियन पॉइंट. काय नाव आहे त्याचाच? पिग्मेलियन. किंवा त्यालाच नाव आहे इंदिरा पॉइंट. काय नाव आहे? इंदिरा पॉइंट. तिन्ही नाव सांगितले. मग बेट समूहापासून जर आपण विचार केला तर हे आहे 6 डिग्री 25 मिनिट. किती डिग्री? 6 डिग्री किती मिनिट? 25 मिनिट. उत्तर लिहू का दक्षिण लिहू? उत्तरच. ते किती? हेच राहणार आहे काय बदलणार आहे का याच्यात? 37 डिग्री 6 मिनिट उत्तर. मग बेट समूहापासून जर विचार केला तर 6 डिग्री 25 मिनिट पासून 37 डिग्री 6 मिनिटापर्यंत भारताचा काय आहे? विस्तार आहे. मग आता याच्यामध्ये रेखावृत्तीय विस्तार बघूया. रेखावृत्तीय विस्तार दुसरी गोष्ट. रेखावृत्तीय विस्तार. रेखावृत्तीय विस्तारासाठी जर आपण काय वापरावं लागेल? पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. पूर्व वापरावा लागेल. मग इथं पूर्व येईल. मग रेखावृत्तीय विस्तार किती आहे? तर रेखावृत्तीय विस्तार गुजरातच्या अति पश्चिमेकडून किती आहे? 68 डिग्री 7 मिनिट. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण काय लिहावं लागेल? पूर्व. कारण आपण कोणत्या गोलार्धात आहे? पूर्व गोलार्धात. ते किती? 97 डिग्री 25 मिनिट. पूर्व का पश्चिम? पूर्वच. आता इकडे काही बेट समूह वगैरे असं नाहीये म्हणून भारताचा रेखावृत्तीय विस्तार 68 डिग्री 7 मिनिटापासून 97 डिग्री 25 मिनिटापर्यंत हा विस्तार आहे. जर आपण बघितलं याच्यामध्ये हे जर भारत असेल तर हे जे काही पॉइंट इथं आपल्याला बघावं लागेल हे किती डिग्री असेल? निश्चितपणे 8 डिग्री 4 मिनिटं इथं विस्तार असेल आणि इथं किती असेल? 37 डिग्री 6 मिनिट. रेखावृत्तीय विस्तार म्हटलं तर इकडे गुजरातकडे जावं लागेल. मग गुजरात पासून किती? 68 डिग्री 7 मिनिट ते इकडे अरुणाचल प्रदेशमध्ये जे काही अरुणाचल प्रदेश आहे हा किती असेल? 97 डिग्री 25 मिनिट. जर भारताचा उत्तर दक्षिण विस्तार काय म्हणावं लागेल? तामिळनाडू पासून कन्याकुमारी पर्यंत. तर रेखावृत्तीय विस्तार गुजरात पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत आहे. मग अक्षवृत्तीय विस्तार तामिळनाडू ते जम्मू काश्मीर. रेखावृत्तीय विस्तार गुजरात ते अरुणाचल प्रदेश. भारताचा उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आलं तर लक्षात राहील. म्हणजे अशा प्रकारे भारताचा काय असेल? हा विस्तार असेल. आता जर याच्यामध्ये आपण बघतो म्हटलं तर हा जो काही भारत आहे या भारतामध्ये जर दक्षिणेकडून आपण जात असेल तर हा दक्षिण भारत आहे आणि दक्षिण भारतामध्ये दक्षिण भारताचा आपण आता विस्तार बघतोय. हा दक्षिण भारताचा विस्तार आहे आणि इकडेच असा जुडलेला कोण आहे? हा श्रीलंका आहे. हा श्रीलंका आहे. दक्षिणेकडचा भाग भरतोय. मग दक्षिणेकडे हा जो विस्तार आहे किती डिग्री पासून सुरू होणार आहे आपल्याकडे? किती डिग्री आहे हा?
8 डिग्री किती 4 मिनिट हा याचा विस्तार आहे. आणि हे जे टोक आहे या टोकाचं काय नाव आहे? केप कोमोरिन. केप कोमोरिन किंवा यालाच आपण साध्या भाषेत काय म्हणतो? कन्याकुमारी. मग भारताचा आधी दक्षिणेकडे विस्तार केप कोमोरिन पासून सुरुवात होतो किंवा कन्याकुमारी पासून सुरुवात होतो. किती डिग्री? 8 डिग्री 4 मिनिटापासून. आता याच्यामध्ये बघा, लक्षात घ्या, दक्षिणेकडचा काही भाग आपण याच्यामध्ये कव्हर करून घेऊया, समजून घेऊ. हे आहे श्रीलंका, हे श्रीलंका आणि हा भारताचा भाग आहे. हे जे काही भाग आहे इथून श्रीलंका वेगळा झालेला आहे, याचं नाव आहे पॉइंट कॅलिमर. काय नाव आहे भारताचा या भागाचा? पॉइंट कॅलिमर. तर हा जो श्रीलंकेचा भाग आहे याचं नाव आहे पॉइंट पेड्रो. पॉइंट पेड्रो. काय नाव आहे? पॉइंट पेड्रो. मग भारत आणि श्रीलंका एकमेकापासून वेगळे कुठून झालेले? तर भारताचा पॉइंट कॅलिमर आणि श्रीलंकेचा पॉइंट पेड्रो या भागापासून वेगळं झालेलं आहे. मग या दोन्हीच्या दरम्यान इकडेही समुद्र आहे, इकडेही समुद्र आहे. कोणता समुद्र आहे? बंगालचा उपसागर. बंगालच्या उपसागराला असं जोडणारा हा जो भाग आहे पाण्याचा भाग, बघा, दोन महासागराच्या भागाला मध्ये पाण्याचा जो अरुंद भाग असतो त्याला जर जोडत असेल तर त्याला आपण म्हणतो समुद्रधुनी. काही ठिकाणी चॅनल शब्द येईल, काही ठिकाणी समुद्रधुनी शब्द येईल. पाण्याचा जो प्रवाह असेल, दोन मोठ्या सागरांना किंवा महासागरांना जोडणारी जी काही पाण्याची अरुंद पोकळी असते, अरुंद भाग असतो, त्यालाच आपण चॅनल किंवा काय म्हणतो? समुद्रधुनी. मग समुद्रधुनी कोण? तर पाण्याचा प्रवाह जर जास्त असेल तर त्याला समुद्रधुनी म्हणतो आणि पाण्याचा प्रवाह कमी असेल तर त्याला चॅनल असं नाव म्हणतो. मग भारत आणि श्रीलंकेला वेगळी करणारी काय निर्माण झाली? याच्यामध्ये एक समुद्रधुनी निर्माण झाली. या समुद्रधुनीचंच नाव काय आहे? पाल्कची समुद्रधुनी. ही जे काही पाण्याचा भाग असेल, हा पाण्याचा भाग काय नाव असेल? पाल्क समुद्रधुनी. पाल्कची समुद्रधुनी. मग या पाल्कच्या समुद्रधुनीमुळे पॉइंट पेड्रो आणि पॉइंट कॅलिमर एकमेकापासून वेगळे झालेले आहेत. आता याच्यामध्ये जर सांगायचं आला, आता नवीन इश्यू चालू आहे त्याच्यासाठी हे इथे क्लिअर करून घेऊ आपण. बघा, लक्षात घ्या, हा जो भाग आहे, हा भाग याला आपण म्हणतो रामेश्वरम. काय नाव म्हणतो आपण याला? रामेश्वरम. का? तर रामाने तिथे कशाचं मंदिर, काही पिंड उभी केली होती, ते काय आहे? रामेश्वर, महादेवाचं मंदिर आहे. इथून जर पुढे जात असेल तर इथे एक बेट आहे, भारताचंच बेट आहे हे बेट आहे भारताचं. या बेटाचं नाव आहे पंबन. बेटाचं नाव काय आहे? पंबन बेट. आणि इकडे श्रीलंकेचं इथे एक बेट आहे, या बेटाचं नाव आहे मन्नार बेट. काय नाव म्हणतोय आपण? मन्नार. मन्नार बेट. आणि हे जे काही आखात आहे, या आखाताचं नाव सुद्धा काय आहे? मन्नारचा आखात. गल्फ ऑफ मन्नार. गल्फ ऑफ मन्नार हा शब्द कुठून आलेला आहे? या बेटावरून. काय नाव आहे बेटाचं? मन्नार. मग मन्नार बेट कोणाचं आहे? श्रीलंकेचं आहे. आणि मन्नार बेटावरूनच या आखाताचं नाव काय पडलेलं आहे? मन्नारचा आखात. मन्नारचा आखात जे आहे, मन्नारचा शब्द होतो मोती, आणि या मन्नारच्या आखातात सर्वात जास्त उत्पादन कशाचं होतं? मोतीचं उत्पादन होतं. म्हणजे अशा प्रकारे आता याच्यामध्ये हे जे काही मन्नार बेट आहे, हे मन्नार बेट, या मन्नार बेटाचा जो हा भाग आहे, इकडचा भाग बघा, इथं जे बेट आहे म्हणजे पंबन बेट भारताचं आहे, मन्नार बेट श्रीलंकेचं आहे. आणि मन्नारचा जो बेट आहे आणि याचा जो एकदम पूर्वेचा टोक आहे इथला, याचं नाव आहे तिलैया मन्नार. तिलैया मन्नार. मन्नार बेटाचा अतिपूर्वेकडील भाग, इकडचा भाग पूर्वेकडे म्हणतो, एकदम पूर्वेकडे कुठे? पंबनकडे. काय नाव आहे? तिलैया मन्नार. तर पंबन बेटावरचा जो इकडचा भाग आहे त्याचं नाव आहे धनुषकोंडी. धनुषकोंडी. म्हणजे पंबन बेटाचा पूर्वेकडचा भाग आहे धनुषकोंडी, म्हणजे एकदम पूर्वेचा, आणि याचा एकदम पश्चिमेचा भाग कोण आहे? तिलैया मन्नार. आणि तिलैया मन्नार आणि धनुष्यकोंडीच्या दरम्यान प्रवाळ संरचना आढळते. कशी? काय कोणती संरचना आढळते? प्रवाळ. आणि ही प्रवाळाने युक्त असलेली जी संरचना आहे अशी, या संरचनेचं नाव काय आहे? राम सेतू. काय नाव आहे? राम सेतू. यालाच काय नाव देतो आपण? ॲडम ब्रिज.
काय नाव देतो यालाच आपण ॲडम ब्रिज. जो काही रामसेतूचा भाग आहे तो कुठे आहे मग मन्नारच्या आखातामध्ये. आणि सध्या जी प्रवाळ संरचना आहे असं म्हटलं जातं की रामाने ते लंकेकडे जात असताना काय बांधलेलं आहे, ब्रिज बांधलेलं आहे, तोच ॲडम ब्रिज किंवा काय म्हणून ओळखला जातोय रामसेतू. आणि अशा प्रकारे भारताचा अति दक्षिणेकडील टोक किती डिग्री आहे, 8 डिग्री 4 मिनिट. काय नाव आहे, केप कोमोरिन किंवा त्यालाच काय म्हणतो आपण कन्याकुमारी. श्रीलंका आणि भारत एकमेकापासून जे 2 पॉईंट वेगळे होतात, श्रीलंकेचं पॉईंट आहे पॉईंट पेड्रो, तर भारताचं पॉईंट आहे पॉईंट कॅलिमर. त्यानंतर पॉईंट कॅलिमर आणि पॉईंट पेड्रो याला जोडणारी जी समुद्रधुनी आहे त्या समुद्रधुनीचं नाव काय आहे, पाल्कची समुद्रधुनी. आणि ही जी काही पाल्कची समुद्रधुनी आहे ती कोणाला जोडते, तर बंगालच्या उपसागराला आणि मन्नारच्या आखाताला. कोणाला जोडते, बंगालच्या उपसागराला आणि मन्नारच्या आखाताला जोडते. लक्षात राहील. इकडे जे आपलं बेट आहे काय नाव आहे, पंबन बेट, आणि इकडे श्रीलंकेच्या बेटाचं नाव काय आहे, मन्नार बेट. कोणते 2 टोक आहे, तर इकडे तिल्लय्या मन्नार आणि इकडे धनुष्यकोंडी. याच्या दरम्यान कोण आहे, रामसेतू. अति दक्षिणेकडील भाग आहे हा भारताचा. आता उत्तरेकडे जाऊया. जर उत्तरेकडे जात असेल आपण तर निश्चितपणे काय असेल, जम्मू काश्मीरचा भाग असेल. सध्या खूप वाद चालू आहेत. जम्मू काश्मीरचा भाग आहे. हा जो जम्मू काश्मीरचा भाग आहे, या जम्मू काश्मीरच्या भागामध्ये आता हा जो भाग आहे खऱ्या अर्थाने बघा, लक्षात घ्या, इथून जर आपण अशी एक रेष मारली ही, तर हा भाग पाकिस्तानकडे आहे सध्या. त्याला बाल्टिस्तान नाव आहे किंवा त्यालाच फना असं नाव आहे. ठीक आहे. आता या भागामध्ये खऱ्या अर्थाने इथला वेगळा भाग आहे आणि इथला वेगळा भाग आहे, पण आपला भाग आहे तो, म्हणून आपण त्याचाच विचार करतोय. भारताचा अति उत्तरेकडील जर भाग कोणता म्हणलं तर त्याचं नाव आहे दफ्तार. काय नाव आहे, दफ्तार, किंवा त्याचंच नाव आहे इंदिरा कोल. म्हणजे दुसरं आहे हा इंदिरा कोल. आता हा जो दफ्तर आहे हा दफ्तारी इथला भाग आहे भारताचा, म्हणजे तिथं आपली वास्तविक सध्या सरहद आहे किंवा हद्द आहे. आणि इंदिरा पॉईंट कोण आहे, इंदिरा कोल कोण आहे, तर वास्तविकतेत जिथं ते सर्वात उत्तरेकडे. म्हणून असं आपण म्हणू शकतो की इंदिरा कोलच खऱ्या अर्थाने भारतातील अतिदक्षिणेकडील टोक आहे. आणि हे अतिदक्षिणेकडील टोक जे आहे ते किती आहे, तर 37 डिग्री किती आहे, 6 मिनिट. 37 डिग्री 6 मिनिट. आता याच्यामध्ये हा जो भाग आहे याला आपण म्हणतो फना. फना, फनाचा अर्थ होतो फेडरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नॉर्दर्न एरिया, किंवा त्याला सरळ सरळ नॉर्दर्न एरिया म्हणतो. हाच कोणता भाग आहे पाकिस्तानचा, बाल्टिस्तान असं त्यांनी नाव दिलेलं आहे. याच्यामध्ये आता जे भाग आहे, इथून जर आपण असा हा भाग दाखवला तर हा भाग कोणाकडे, चीनकडे. आणि याला काय नाव दिले त्यांनी, अक्साई चीन. आता जे काही गलवानचा भाग आहे तो गलवानचा भाग इथेच आहे, हे गलवान व्हॅली आहे इथंच. आणि या गलवान व्हॅलीवरूनच सध्या वाद चालू आहेत. ही गलवान व्हॅली आहे म्हणजे कोण, अक्साई चीन. आणि भारताचा भाग जिथून वेगळा होतो हा जो भाग आहे हा भाग अक्साई चीनचा भाग आहे. आणि कोणाकडे, हा पाकिस्तानकडे. जवळपास 35,555 किलोमीटर स्क्वेअरचा भाग आहे हा, एवढा भाग आहे. आता याच्यामध्येच हा जो भाग आहे इथून जर काढला, हा एवढा भाग, हा पूर्ण आपण याला कलर करूया. हा जो भाग आहे हा भाग पाकिस्तानने कोणाकडे सोपवलेलं आहे, चीनकडे. त्याचंच नाव काय आहे, TKT, ट्रान्स काराकोरम टेरिटरी. हा फनाचा भाग आहे, फेडरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एरिया, पाकिस्तानकडे. तर सध्या याचाच जो एक भाग आहे TKT म्हणून ओळखला जातो, ट्रान्स काराकोरम टेरिटरी, तो कोणाकडे सोपवला यांनी, चीनकडे. आता त्यानंतर इथून जर आपण अशी रेष मारली सरळ तर हा भाग सुद्धा कोणाकडे, सध्या चीनकडे इकडचा. आणि यालाच ते काय म्हणतात, आझाद काश्मीर. आझाद काश्मीर. आता हा जो काही फनाचा एरिया आहे आणि आझाद काश्मीरचा एरिया आहे, म्हणजे हा सगळा फनाचा एरिया आणि कोण, आझाद काश्मीरचा, यालाच काय म्हणतात, POK, पाक ऑक्युपाईड काश्मीर.
कोण कोण आले पीओके मध्ये? मग फनाचा एरिया आला आणि कोणाला? आझाद काश्मीरचा आला. दोन्हीला काय म्हणतोय? पाक व्याप्त काश्मीर. आणि पाक व्याप्त काश्मीरचा एकूण एरिया किती आहे? तर तो आहे 78,114 किलोमीटरचा वर्ग. किती आहे? 78,114 किलोमीटरचा वर्ग. एवढा एरिया कोणाकडे? पाकिस्तानकडे सध्या त्याच्या कब्जेत आहे. वास्तविकतेत कोणाचा भाग आहे? भारताचा. आता याच्यामध्ये हे जे काही तिकेटीचा आहे हा आहे 5,180 किलोमीटरचा एरिया. हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण मागे पण म्हटलंय की आयोग काय विचारतं, जिथे जिथे काहीतरी वाद चालू असेल, करंटचा काही ना काही मुद्दा चालू असेल, त्या भागावर निश्चितपणे काय विचारलं जातं? प्रश्न विचारला जातो. तो भूगोलचा भाग असो का इतिहासाचा भाग असो का पॉलिटीचा भाग असो, कोणताही भाग जरी असेल तर जिथं जिथं करंटचं रिलेव्हन्स असेल या वर्षी किंवा मागच्या वर्षी तिथं निश्चितपणे हे विचारलं जाईल. आता टोटल खऱ्या अर्थाने जर बघतो म्हटलं तर हे जे काही जम्मू काश्मीर ज्याला आपण म्हणतोय, तर जम्मू काश्मीरचा खरा एरिया 2,22,000च्या आसपास आहे. थोडाफार कमी म्हणजे थोडासा जास्त आहे, पण 2,22,000 झाले का? 2,22,000. आता याच्यापैकी हे जे काही जम्मू आणि काश्मीरचा भाग आहे, खरं आता ते आपण त्याला तोडलेले आहे, राज्य म्हणून म्हणता येणार नाही, ते युनियन टेरिटरी झालेले आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत. पण पूर्ण एरियाचा आपण विचार करूया. जेव्हा होता तेव्हा 2,22,000च्या वर होता थोडासा. याच्यामध्ये किती देश होते आपल्याकडे? 3 देश होते. पहिला देश तिकडे पाकिस्तान आहे. पाकिस्तानकडे कोणता एरिया आहे? तर पहिला एरिया आहे फनाचा, फेडरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नॉर्दर्न एरिया किंवा बाल्टिस्तान म्हणूया त्याला आपण. त्यानंतर दुसरा एरिया कोणता आहे यांच्याकडे? अक्साई म्हणतोय, आझाद काश्मीरचा भाग आहे त्यांच्याकडेच. त्यानंतर जर इथे चीनचा विचार केला तर चीनकडे कोण कोण आहे बघा, लक्षात घ्या. पहिलं तर कोण आहे? अक्साई चीन आहे त्यांच्याकडे. आणि आपल्याकडे दुसरा कोण आहे त्यांच्याकडे? तो दिलेला TKT, ट्रान्स काराकोरम टेरिटरी. त्यानंतर कोण आहे आपल्याकडे? भारत. मग भारताकडे काय काय आहे? तर भारताकडे पहिलं एक आहे सियाचीन, जी जगातील सर्वात लांब हिमनदी म्हणून सुद्धा ओळखली जाते, अति उंचीवरील. दुसरा कोण आहे? जम्मूचा क्षेत्र आहे. तिसरा कोण आहे? काश्मीर व्हॅली. आणि त्यानंतर कोण आहे? लडाख. हा सगळा भाग कोणाकडे? भारताकडे. एकूण 22 लाखापैकी जर विचार केले तर हे किती? याच्यामध्ये किती आले? 78,114. कोण? हे दोन्ही, फना आणि आझाद काश्मीर, पाकव्याप्त काश्मीर. आणि हे किती होतं? 5,180 प्लस किती? 35,500. म्हणजे हे झालं 35 आणि 5 40, 41 धरू इन ॲव्हरेज. 78 प्लस 41 किती झाले? वरचे सोडून देऊ इन ॲव्हरेज. 78 प्लस 41 टोटल किती एरिया झाला? 1,00,000. म्हणजे 1,20,000चा गेला इन ॲव्हरेज. 1,20,000 गेला किती? 2,22,000 मधून राहिला किती? 1,00,000. 1,22,000 नाही, 1,01,000च्या आसपास. म्हणजे 1,00,000 आपल्याकडे राहिला आणि 1,20,000च्या वर कोणाकडे गेला? दोन्ही देशाकडे. म्हणजे वास्तविक तेवढा जम्मू काश्मीर आहे तो सगळा आपल्या कब्जेमध्ये सध्या नाही. त्याचा अर्ध्यापेक्षा सुद्धा थोडासा कमीच भाग कोणा कब्जेत आहे? आपल्या कब्जेत आहे. आणि खऱ्या अर्थाने तो म्हणूनच 1950 पासून आतापर्यंत विवादित भाग आहे. हा विवाद सोडवण्याचा प्रयत्न जरी चालू असेल तर येणाऱ्या कितीतरी काळामध्ये हा सोडवला जाईल असं काही याचे लक्षण दिसत नाही. आणि वादाचा भाग आहे म्हणून आपल्याला हे समजणं गरजेचं आहे. तर यासाठीच आपण हे सगळं व्यवस्थित बघतोय. त्याच्यासाठी इकडे आपण याला थोडंसं झूम करूया. लक्षात घ्या, हा जो भाग आहे अक्साई चीनचा भाग आहे. हा वाला भाग हा जवळपास 35,000 ते 37,000 किलोमीटरचा भाग आहे. त्यानंतर हा इकडचा जो भाग आहे इकडे दाखवलेला हा कोण आहे? टिकेटीचा भाग आहे. 5,180चा भाग आहे हा. त्यानंतर हा जो गिलगिट आहे हा गिलगिट भाग, हा टोटल गिलगिटचाच भाग नॉर्दर्न म्हणजे फना, फेडरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नॉर्दर्न एरिया म्हणून ओळखला जातो. आणि त्यानंतर
हवाला जो भाग आहे इकडे दाखवलेला हा POK हा सुद्धा भाग कोणाच्या कब्जेत आहे? पाकिस्तानच्या कब्जेत आहे. म्हणजे इकडचा भाग आणि इकडचा भारताकडे काय? आता हा जो भाग आहे हा कोण आहे? सियाचीन आहे. इथं दिलेलं आहे बघा, हे सियाचीनचा भाग भारताकडे आहे. हा एवढा भाग सियाचीनचा भारताकडे आहे. हा सगळा भाग कोणाकडे आहे? पाकिस्तानकडे. हा आणि हा भाग कोणाकडे? चीनकडे. आणि याच्याच भागामध्ये इथं कोण आहे? गलवान व्हॅली आहे, जिथं आता सध्या काय चालू आहे? वाद चालू आहे. पुढे बघूया त्याला विस्तारमध्ये, आपल्याला सरोवर वगैरे जेव्हा येतील, नद्या वगैरे येतील. म्हणजे अशा प्रकारे हा जम्मू काश्मीरचा काय आहे? भाग आहे. लक्षात राहील. आता अति उत्तरेकडील भाग तर आपण बघितला. म्हणजे आता आपल्याकडे विस्तार काय झाला? अक्षवृत्तीय विस्तार. आणि अक्षवृत्तीय विस्तार कळाला असेल. किती अक्षवृत्तीय विस्तार आहे? 8 डिग्री 4 मिनिट ते किती? 37 डिग्री 6 मिनिट. अक्षांश का रेखांश? अक्षांश. बेट समूहाचा जर विचार केला आपण, तर बेट समूहाच्या विचारामध्ये बघा, लक्षात घ्या, जर असा हा भारत असेल, हा जर भारत असेल, तर या भागामध्ये आपले अंदमान आणि निकोबार बेट समूह आहेत. बरोबर आहे. जरा मोठ्या याच्यामध्ये आपण बघूया. बा सगळ्यात उत्तरेकडे जे बेट आहे आपलं, त्याचं नाव आहे लँडफॉल बेट. काय नाव आहे? लँडफॉल बेट. आणि लँडफॉल बेटापासून अंदमान आणि निकोबार बेट समूहाची काय होत असती? सुरुवात होत असती. मग हे जे काही लँडफॉल बेट आहे, त्यानंतर हा भाग आहे उत्तर अंदमान, हा भाग आहे मध्य अंदमान, हा आहे दक्षिण अंदमान, आणि त्यानंतर आहे लिटल अंदमान. बा हा कोण आहे? उत्तर अंदमान. उत्तर अंदमान. हा कोण आहे? दक्षिण अंदमान. मध्य अंदमान. हा त्यानंतर हा कोण आहे? दक्षिण अंदमान. आणि त्यानंतर हा कोण आहे? लिटल अंदमान. हा कोण आहे? लिटल अंदमान. पुढे बेट समूह आहेत आपल्याकडे. सगळं बेट समूह आपण बघणार आहे. आता बघा, लँडफॉल बेटापासून अंदमान बेट समूहाची सुरुवात होते. त्याच्यामध्ये लँडफॉल बेट नंतर उत्तर अंदमान, मध्य अंदमान, दक्षिण अंदमान आणि लिटल अंदमान. दक्षिण अंदमान आणि लिटल अंदमान एकमेकापासून खऱ्या अर्थाने वेगळे झाले. जी बोळी आहे, डंकन पास त्याला म्हणतो. जे पास आहे, गॅप आहे अशी एक, ही गॅप जी आहे त्याचं नाव काय आहे? डंकन पास. कोणती पास आहे ही? डंकन पास. आणि डंकन पास नंतर इथं गॅप आहे, आणि इथं गॅप असल्यामुळे मग इथून एक काय होतं? निकोबार बेट समूह सुरू होतात. म्हणून अंदमान बेट समूह आणि निकोबार बेट समूह वेगळे आहेत. लक्षात राहील. आणि दोन्ही मध्ये जी गॅप आहे ती सुद्धा काय? जशी ती डंकन पास आहे, पाण्याचा भाग इकडे तिकडे जाईल, आणि म्हणून हे चॅनल आहे. आपण तिकडे काय बघितलं? समुद्रधुनी. इथे काय बघतोय? चॅनल. मग समुद्रधुनी मोठी असते, तर चॅनल काय आहे? लहान आहे. आणि मग अक्षांशानुसार जर विचार केला, तर हा अक्षांशाचा जो भाग आहे इथं किती आहे? तर इथं 10 डिग्री आहे. किती डिग्री आहे? हा 10 डिग्री. मग 10 डिग्री चॅनल आहे. किती डिग्री चॅनल आहे? हा 10 डिग्री. मग 10 डिग्री चॅनल पासून हे वेगळे झालेले आहेत. 10 डिग्री चॅनल पासून काय झालेले आहेत? वेगळे झालेले आहेत. अंदमानमध्ये हा लँडफॉल, उत्तर अंदमान, मध्य अंदमान, दक्षिण अंदमान आणि लिटल अंदमान. हा सगळा बेट समूह कोणता झाला? अंदमान बेट समूह. त्यानंतर कोण सुरू होईल? निकोबार बेट समूह. कार निकोबार म्हणूया याला आपण. कार निकोबार. हा आहे लिटल निकोबार. बाकीचे भरपूर सारे आहेत. लिटल निकोबार आणि हा आहे ग्रेट निकोबार. ग्रेट निकोबार. आणि या ग्रेट निकोबारवर जे आपलं अति दक्षिणेकडील टोक आहे त्याचं नाव काय आहे? हा वाला जो टोक आहे याचं नाव काय आहे? इंदिरा पॉइंट. किंवा यालाच नाव काय म्हटलं होतं आपण? पिग्मेलियन पॉइंट. किंवा यालाच नाव काय दिलंय? ला हिचिंग पॉइंट. ला हिचिंग पॉइंट. आणि किती डिग्री आहे? तर किती डिग्री आहे? 6 डिग्री 25 मिनिट. उत्तर का दक्षिण? उत्तर. म्हणजे अशा प्रकारे बेट समूहापासून ग्रेट निकोबारचा जो भाग आहे, इंदिरा पॉइंट, पिग्मेलियन पॉइंट किंवा ला हिचिंग पॉइंट, किती डिग्री पासून सुरू होतो?
6°25. म्हणजे अशा प्रकारे भारताचा अति दक्षिणेकडील भाग आणि भारताचा अति उत्तरेकडील भाग आपण बघितलेला आहे. म्हणजे कोणता विस्तार आहे हा? अक्षवृत्तीय का रेखावृत्तीय विस्तार आहे? अक्षवृत्तीय विस्तार बघितलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत? भारताचा रेखावृत्तीय विस्तार. आणि एवढं जे काही आपण आज सांगितलेलं आहे, राज्यसेवा मुख्यला सुद्धा महत्त्वाचं आहे, राज्यसेवा पूर्वला सुद्धा महत्त्वाचं आहे आणि कंबाईनला सुद्धा महत्त्वाचं आहे. व्यवस्थित रिवाईज झालं होणं गरजेचं आहे. जे काही पुढे लेक्चर होतील ते कंटिन्यू तुम्ही बघा. याला आपण आपली जी ही सिरीज आहे, या सिरीजला आपण इंडियन जिओग्राफी लेक्चर 1 इथून सुरू करणार आहोत. जे काही ऑनलाईनचे मुलं असतील त्यांनी इंडियन जिओग्राफीचे जे काही लेक्चर आहे ते सुद्धा व्यवस्थित बघावे. ओके, थँक्यू, धन्यवाद.